या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेमध्ये हॉस्पिटल एखादं अंगीकृत करायचं असेल, एम्पॅनल करायचं असेल, तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निःशुल्क आहे. कारण अनेक हॉस्पिटल्सवाल्यांना वाटायचं, की मंत्रालय व्यवस्था म्हणजे काहीतरी दिल्या घेतल्याशिवाय काम होत नाही. काहीतरी पैसे द्यावे लागतात. एखादं हॉस्पिटल जर एम्पॅनल करायचं असेल, कॉमन सर्वसामान्य पेशंट्सला वाटायचं, की बाबा आपल्याला पैसे मंत्रालयातून मिळवायचे असेल तर काही टक्केवारी द्यावं लागते की काय? मला पदभार घेतल्या काही एजंट लोकं भेटायला आले. ते म्हणाले, की "सर आम्ही पूर्वी या पद्धतीनं करायचो आणि एवढे-एवढे पैसे दिले तर आम्ही तुम्हाला महिन्याला एवढे पैसे टक्केवारीनं देत राहू." मी शांततेनं त्याला खरं तर राग आला होता. असं वाटत होतं, की पायातला बूट काढून त्याच्या तोंडात मारावा. परंतु डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर या उक्तीप्रमाणे मी शांतपणे त्याला सामोरं गेलं. ब्लॅक कॉफी पाजली आणि त्याला म्हणालो, "हे ईश्वरीय कार्य आहे. याच्यात भाड खाण्याचं काम प्लीज करू नका. पैसे कमवायला तुमच्याकडे अनेक मार्ग आहेत." आणि तेव्हा मग मला हे सुचलं. तेव्हा मी जनजागृती करायला सुरुवात केली आणि ऑफिसमध्ये बोर्ड लावला, की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क आहे.